वसईतील माणिकपूर नाका परिसरातील रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनलाय। फुटाडू इमारतीसमोर पाईपलाईन कामानंतर करण्यात आलेल्या अपुऱ्या दुरुस्तीमुळे रस्त्यावर बारीक खडी साचली आहे। त्यामुळे दुचाकीस्वारांचे टायर स्लिप होऊन अपघात होत आहेत। 1.5 महिन्यात अनेक जण जखमी झाले असून कालच 2 स्कूटी अपघात सीसीटीव्ही कैद झाले आहेत। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त झाले असून शिवसेना उभाटा गट आंदोलनाच्या तयारीत आहे। माझं नाव प्रथमेश राऊत, शिवसेना जिल्हा प्रमुख। आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 3 महिन्यापासून माणिकपूर नाका येथे फुटाडो बिल्डिंगच्या येथे रस्त्याचं काम चालू आहे, पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे। जवळजवळ 3 महिने उलटूनही तिथे ठेकेदाराचं आणि प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाही आहे। रोज माणसं तिथून कामाला जातात, कामावरून घरी येतात आणि जाणाऱ्या आरोग्याशी संबंधित असलेल्या ॲम्ब्युलन्स असतील, ट्रॅफिक जाम होणं असे अनेक प्रकार तिथे घडत आहेत। जवळजवळ 3रा तिथे अपघाती झालेला आहे। याआधी पहिल्या अपघातामध्ये एक मुलगा आणि त्याचे वडील हे तिथे पडून जखमी झाले होते। त्यानंतर अजून एक व्यक्ती तिथे पडून जखमी झाले होते। आज 3री घटना तिथे होते। वारंवार या अपघाताच्या भूमिका तिकडे सुरू आहेत। स्थानिकांचं तिथे तीव्र विरोध आता रोष लोकांचा दिसतोय की आता तरी प्रशासनाला जाग येईल का, आणि जो कोणी ठेकेदार असेल त्यांनी कमीत कमी त्याची कर्मचारी तिथे उभे राहून लोकांना सुखसुविधेच्या दृष्टिकोनातनं कसा मार्ग उपलब्ध करून देता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। परंतु ते होताना दिसत नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये अशीच अपघाताची जी मालिका सुरू राहिली तर नागरिकांमध्ये हा रोष आता दिसतोय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या जो कोणी ठेकेदार असेल किंवा जे प्रशासनाचं काम चालू आहे त्याच्या विरोधात रस्त्यावरती उतरेल हे निश्चित। काल जे अपघात झाला 2 झाले त्याच्यामध्ये एक जण ॲडमिट आहे ना, आणि काल जो अपघात झाला आहे, काल रात्री मला वाटते माहितीप्रमाणे काल अपघात रात्री झाला आहे। आज ती व्यक्ती हॉस्पिटलला ॲडमिट आहे। म्हणजे अपघात होऊन मोठ्या प्रमाणात त्यांना मार लागतोय, खड्डे मोठ्या प्रमाणात खणले गेलेत, त्याच्यावरती कुठलीही उपाययोजना शासनाकडून होत नाही आहे। तुमचं नाव काय आणि काय सांगणार? माझं नाव राम, माझं इकडेच माणिकपूरला दुकान आहे आणि आमच्या दुकानाच्या समोरून ते पाईपलाईन काहीतरी टाकतायत रस्त्याच्या मधोमधून, आणि टाकल्यानंतर ते काय खड्डे बुजवत नाही, आणि आता खड्डे बुजवलेत त्याच्यावरती डांबर आणि खडी टाकलाय, पण ती रॅबिट असते ना, रॅबिट टाकून गेलेत। त्यामुळे गेल्या 2 महिन्यापासून दीड एक महिन्यापासून ना कमीत कमी रोज लोक पडतात। आता काल पण रात्री 8 वाजता एक पडला आणि 11:30ला एक पडलाय। त्याचं तर डोक्यावर खूप लावून त्याला हॉस्पिटलला ॲडमिट केलं। आमच्या मित्रांनीच त्याला जाऊन ॲडमिट केलं आहे तिकडे हॉस्पिटलला। आणि एक आठवड्याभर अगोदर एक बाप छोटासा म्हणजे बाप आणि पोरगा होता, ते पण पडले दोघे तिकडे, त्यांना पण लागलेला खूप। म्हणजे कसं आहे की याच्यावरती थोडा पण ब्रेक मारला की गाडी स्पीड होते, आणि हे रोजचा झालाय। आता हे कधी जर टाकतात तर डांबर तर टाकायला पाहिजे, ते तसेच रोजचा रोज त्यांचा हे त्रास झालाय। खड्डे पण आहे ना, खड्डे तर खूप आहे, बघा ना, इकडून तुम्ही युनियन बँक पर्यंत पार्वती क्रॉस करून बघा किती खड्डे भरलेले आहेत, खड्डे खूप।